नमस्कार. पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी खानदेशी ठेचा बघणार आहोत. म्हणजे ठेचा कशा पद्धतीने आमच्याकडे बनवला जातो तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे अशा प्रकारचा ठेचा तुम्ही नक्कीच बनवू शकतात. खूपच छान लागतो. ज्यांना जास्त तिखट आवडत नाही ते देखील हे खाऊ शकतात. खूप छान लागतो. तर नक्की बनवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर इथे बघा, मी सगळ्यात आधी तव्यावर अशा पद्धतीचा हा लोखंडी तवा आहे. त्यावर मी या जाड मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही दुसऱ्या बारीक देखील घेऊ शकतात. तर या ज्या जाड मिरच्या आहेत तर त्या तिखट नाहीत जास्त. आणि याला मी मध्ये चीर देऊन त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत. बिया जर का आपण तशाच ठेवल्या तर त्याने आपल्याला पोटात त्रास होतो, म्हणजे पोट दुखतं. आणि ज्यांना स्टोनचा त्रास होत असेल, म्हणजे किडनी स्टोन, त्यांना जास्त त्रास होतो. त्यामुळे अशा पद्धतीने मी ह्या बिया काढून टाकलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही मिरच्या घ्या, त्यातल्या बिया काढून टाकायच्या आणि नंतरच मग ह्या भाजायच्या आहेत. तर आता मी सुरुवातीला तेल न घालता थोड्या भाजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मस्तपैकी अशा व्यवस्थित अशा भाजून घेणार आहे. तर हे बघा, मिरच्या इथे भाजून झालेल्या आहेत. मस्त भाजून झालेल्या आहेत त्या खरपूस अशा. आता मिरच्या भाजून झाल्यानंतर मी त्या थंड व्हायला एका डिशमध्ये काढून घेतलेल्या होत्या. आता ह्या मिरच्या अशा पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता त्या कुटून घेणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये देखील वाटू शकतात, पण अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये जर का तुम्ही हा ठेचा कुटून घेतला, म्हणजे तयार केला, तर खूप छान लागतो. सुरुवातीला आता ह्या मिरच्या मी आधी ठेचून घेणार आहे. पूर्ण त्या ठेचायच्या नाही, थोड्या आपल्याला ठेचायच्या आहेत. त्यानंतर मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी व्यवस्थित अशा सोलून घेतलेल्या आहेत, तर त्या टाकून घेणार आहे. ते देखील बघा व्यवस्थित असं कुटून झालं आहे. अजून आपल्याला थोडं कुटायचं बाकी आहे. यामध्ये मी आता 1 चमचा जिरं टाकून घेणार आहे. आता जिरं, लसूण सर्व टाकून झाल्यानंतर हे बघा, मी अशा पद्धतीने हा ठेचा कुटून घेतलेला आहे. आता याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर सेम तोच तवा मी घेतलेला आहे. त्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये तेल तापल्यावर मोहरी टाकली आहे. कढीपत्ता इथे मी टाकून घेतलेला आहे. थोडा हिंग टाकलेला आहे. हिंग टाकल्याने आपल्याला हा ठेचा पचायला मदत होते. त्यानंतर हे व्यवस्थित असं छान परतून झालं की त्यामध्ये मी हा बारीक कुटून घेतलेला जो ठेचा आहे मिरचीचा, तर तो टाकून घेणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. जर तुम्ही हाय फ्लेम केली तर तुमचा हा ठेचा जळून शकतो आणि कडवट लागेल. मग आता ठेचा टाकून झाल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं तेलात. त्यानंतर चवीनुसार मीठ मी इथे टाकून घेणार आहे. मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी मी इथे हळद देखील टाकून घेतलेली आहे. तर इथे मी पाव चमचा हळद टाकली आहे आणि पाव चमचा इथे मी धनेपूड देखील टाकून घेतलेली आहे. ही धनेपूड ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकतात किंवा स्किप करू शकतात. पण मी पर्सनली ज्या वेळेला ठेचा बनवते त्यावेळेला हे टाकते हमखास धनेपूड. जर तुमच्याकडे अख्खे धणे असतील तर ते जाडसर कुटून तुम्ही टाकू शकता, छान लागतं मग ठेचा. आता बघा, इथे यामध्ये मी मीठ न ते हळद आणि धनेपूड व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये शेंगदाण्यांचं जाडसर कूट होतं, तर 2 चमचे जाडसर कूट मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर फक्त 1 मिनिटभर मी हा ठेचा व्यवस्थित तव्यावर शेकून घेतलेला आहे आणि तयार आहे आपला मस्तपैकी ठेचा. तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.